सोलापूर महानगरपालिकेच्या हुतात्मा चौक परिसरात असलेल्या 35 पैकी 18 विना न्यायालय स्थगित असलेल्या खोक्या काल बुधवारी रात्री पालिकेचे आयुक्त शीतल उगले तेली यांच्या आदेशानुसार पालिका उपायुक्त महेंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे आणि भूमी मालमत्ता विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली। गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी बेकायदेशीरपणे खोक्या थाटण्यात आल्या होत्या। याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी आल्या होत्या, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने ही कारवाई थांबत होती। अखेर या कारवाईबाबत येथील काही जणांनी न्यायालयात कारवाईच्या विरोधात स्टे मिळवला, तर काहींनी याबाबत दाद मागितली नाही। अखेर बुधवारी सायंकाळी ज्यांच्याकडे स्टेचा आदेश नाही अशा खोक्यावर कारवाई करण्यात आली। उर्वरित खोकेधारकावर लवकरच कारवाई करण्यात येईल असं अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी माहिती दिली आहे। शीतल उगले मॅडम त्याचप्रमाणे उपायुक्त घोलप सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरमधील प्रसिद्ध झू चौपाटी या ठिकाणी ज्या काही 33 गाड्या होत्या, भेळच्या कचोरीच्या अशा 33 गाड्या होत्या, त्यापैकी सर्वजण कोर्टात गेले होते, पण त्या 33 पैकी 18 लोकांना स्टे मिळालेला आहे। त्या ज्याला स्टे मिळालेला आहे त्यांच्यावर 15 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांचे खोके त्यांनी जे काय वर शेड वगैरे मारलेलं होतं ते जागेवरच निष्कासित केलेलं आहे। भूमी व मालमत्ता आणि अतिक्रमण विभागाच्या दोन्ही विभागाच्या वतीने वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरची कारवाई पोलीस बंदोबस्तामध्ये संपूर्ण कारवाई आज करण्यात आलेली आहे आणि जे राहिलेले 18 गाळेधारक किंवा खोकेधारक आहेत त्यांचीसुद्धा कोर्टाच्या आदेशानुसारच पुढील कारवाई होईल असं या ठिकाणी मी नमूद करतो। याबाबत पालिका उपायुक्त महेंद्र कांबळे यांनी पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई होत असल्याचं सांगितलंय। आज भूमी व मालमत्ता विभागाकडून चौपाटीवरचे जे कोर्टामध्ये जे गेलेले लोक आहेत 18 लोक सोडून जे अतिक्रमित होते त्यांचे सर्व अतिक्रमण निष्कासित करण्यात आले। पूर्ण कारवाई जी होती 18 खोकेधारकांवर होती तर पूर्ण 33 खोकेधारक होते, त्यातील 18 कोर्टात गेले त्यांना स्टे होता, जे सोडून राहिलेले 15 लोकांवर कारवाई केली। कोर्टाचा निकाल जे राहील त्याप्रमाणे पुढची कारवाई केली। पालिकेकडून ज्यावेळी कारवाई करण्यात येते तेव्हा दुजाभाव केला जातो असा आरोप खोकेधारकांनी केला।